गिल्ट फ्री स्वीट डिश खायची आहे का तुम्हाला? तुम्ही पण डाएट करत असाल, गोड खाणं बंद केलं असेल, पण स्वीट क्रेविंग्स काही थांबत नसतील किंवा माझ्यासारखी तुम्हालाही स्वीट टूथ असेल, तर ही रेसिपी नक्की बघा. हे आहे आमच्या कोकणातलं पारंपरिक नाचणीचं सत्व. रात्रभर 1.5 कप नाचणी मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याच्यात 1.5 कप ओलं खोबरं आणि 1.25 कप गूळ एवढं घेतलं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणी आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलं. ज्या भांड्यामध्ये आपण हा रस काढून घेणार आहोत त्याच्यात आधीच मी हा किसलेला गूळ घालून ठेवला, म्हणजे जेव्हा आपण याच्यावर रस काढू तेव्हा हा गूळ त्यामध्ये छानपैकी विरघळेल. ही नाचणी मी 3 वेळा मिक्सरमध्ये फिरवून 3 वेळा त्याचा रस काढून घेतला आणि नंतर ओल्या खोबऱ्याचाही रस काढून घेतला. ढवळून घेऊन मी पुन्हा एका छोट्या गाळणीने हे सगळं नीट गाळून घेतलं. म्हणजे जर आपण पहिल्या वेळी गाळून घेताना त्याच्यात काहीतरी राहिलं असेल तर ते क्लीन होईल म्हणून. आणि असा हा छान रस निघाला. मग एक जाडबुडाची कढई घेतली आणि त्याच्यात माझं फेवरेट गाईचं साजूक तूप घातलं, छोटा चमचा. आणि हळूहळू तो जो काढून ठेवलेला रस होता तो सगळा या कढईत घातला आणि हे सगळं मिश्रण कंटिन्युअसली ढवळत राहावं लागतं, नाहीतर कढईला चिकटू शकतं. नाचणी जी आहे ती पटकन शिजते. स्टेजला मी गॅस थोडा मीडियम केला आहे, पण पहिल्यापासनं गॅस अगदी मंद होता. आता मीडियम करून त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घातलं आहे. आवडीप्रमाणे काजू आणि थोडेसे शेंगदाणे घातले आहेत. काजू आणि शेंगदाणे ह्या मऊसूत वडीमध्ये दाताखाली येतात आणि तो क्रंच खूप छान लागतो. थोडा मोठा करून हे कंटिन्युअसली ढवळत राहून हे असं आटतं. इथे जरा जपून सगळं ढवळावं, ह्याचा गोळा व्हायला लागतो. हे असं होताना एका साईडला आपण एक परात तुपाने ग्रीस करून ठेवायची आणि हे असं जेव्हा कढई सोडायला लागतं आतलं मिश्रण, तेव्हा ते झालं असं समजायचं. तुपाने ग्रीस केलेल्या परातीत हे सगळं ओतून नीट पसरवून घ्यायचं. तूप लावलं म्हणजे हे जेव्हा गार होईल तेव्हा इझिली निघेल. हे बघा, हे 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट व्हायला. किती सुंदर, मऊ, लुसलुशीत आणि हेल्दी आहे की नाही? सुंदर. तुम्हीच सांगा कमेंटमध्ये, हे तुम्ही कधी खाल्लं आहे का? अजिबात मनामध्ये गिल्ट न ठेवता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझं पेज फॉलो करा. थँक्यू.